बारामती विमान अपघाताचे सत्य उघडीस आले असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला आहे। जेव्हा बातमी आली की अजितदादांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला तेव्हा महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला। पण जेव्हा या विमानाचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले तेव्हा दुसरा मोठा धक्का बसला। सुरुवातीला हा अपघात असल्याचं सांगण्यामध्ये आलं, पण आता प्रश्न उपस्थित होत आहेत की हा अपघात होता की घातपात। 28 जानेवारी वार बुधवार सकाळी 8:45 बारामतीच्या गोजूभावी परिसरामध्ये एका मोठ्या स्फोटाने परिसर हादरला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता। सुरुवातीला दादा जखमी असल्याची बातमी आली, पण काही तासातच दादांचा मृत्यू झाला अशी देखील बातमी समोर आली। विमान जमिनीपासून फक्त 500 फुटांवरती असताना नेमकं काय घडलं, वैमानिकाचा ताबा सुटला की मशीनमध्ये बिघाड झाला, हे सर्व काही आपण पाहण्याचा प्रयत्न करू। ज्या विमानातून दादा प्रवास करत होते ते लिअरजेट 45 नावाचे हायटेक विमान होते। याला विमान वाहतूक क्षेत्रामध्ये लॅम्बोर्गिनी मानले जाते, कारण याचा वेग ताशी 860 किलोमीटर आहे। हे अतिशय सुरक्षित विमान मानले जाते, पण यात अचानक बिघाड कसा झाला हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। विमानामध्ये अजितदादांसोबत त्यांचे PSO प्रदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शामली पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी होते। बारामती धावपट्टीवरती उतरताना दाट धुक्यामुळे विजिबिलिटी कमी होती। पहिल्या प्रयत्नामध्ये धावपट्टी दिसली नाही, म्हणून वैमानिकाने विमान पुन्हा वर घेतले आणि दुसऱ्या प्रयत्नामध्येच हा घात झाला। एका जवळच्या पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे। फुटेजमध्ये दिसते की विमान धावपट्टीकडे येत असताना अचानक त्याचा समतोल बिघडला। विमानाचा उजवा पंख जमिनीकडे झुकला आणि काही सेकंदातच आगीचा गोळा आकाशात फेकला गेला। तपासामध्ये समोर आले की अपघाताच्या काही सेकंदाआधी कॅप्टन शामली पाठक यांचे शब्द होते, "ओ शिट", याचा अर्थ त्यांना नियंत्रणाबाहेर काहीतरी घडत असल्याचं जाणवलं होतं। प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले की विमान खूप खालून उडत होते आणि त्यातून धूर निघत होता। जमिनीला स्पर्श होताच मोठा स्फोट झाला। एका महिलेने सांगितले की स्फोट इतका भीषण होता की मृतदेह विमानातून बाहेर फेकले गेले। काही तज्ज्ञांच्या मते ज्या कंपनीचे हे विमान होते तिचे रेकॉर्ड आधीही खराब होते। हा तांत्रिक बिघाड होता की ठरवून केलेला घातपात। विमानाने ज्या पद्धतीने दिशा बदलली ते केवळ इंजिन निकामी झाल्यामुळे घडणे कठीण वाटते। पंतप्रधान मोदींनी या प्रकारच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। आता ब्लॅक बॉक्स सापडल्याशिवाय नेमके सत्य बाहेर येणार नाही। आता नेमकं कोणतं सत्य बाहेर येणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।